प्रार्थना. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. घाईघाईने प्रीतीने डबा पर्समध्ये भरला. आई येते ग असं म्हणत ती घराबाहेर पडते तोच किचनमधून आईने आठवण करून दिली. अगं पोथी घेतली आहेस ना, नाहीतर घाईघाईत विसरशील हो. घेतली आहे असं म्हणत भराभर पावलं उचलत ती देवळाच्या दिशेने चालू लागली. देवळात पोहोचली तेव्हा 8:30 वाजले होते. पोथी वाचायला 15 मिनटं लागणार म्हणजे आजही ऑफिसला जायला लेट होणार. तरी नशीब ऑफिस इथून फार दूर नाही. ती गणपती बाप्पांच्या समोर बसली आणि पर्समधली पोथी काढून वाचू लागली. लक्ष देऊन वाचायचा प्रयत्न तर ती करत होती, पण काही केल्या लक्ष लागत नव्हतं. सगळं लक्ष त्या घड्याळाच्या काट्यांवर लागलं होतं. जसजसा काटा पुढे सरकत होता तसतसे विचार आणि ठोकेसुद्धा वाढत होते. एक तर हा नवीन जॉब, त्यात रोज असं 10-15 मिनटं उशिरा जाणं. 2 दिवसांपूर्वीच सिद्धांत सरांनी तिला केबिनमध्ये बोलावून सांगितलं होतं, मिस प्रीती, ऑफिसमध्ये 5 मिनटं अगोदर यायची पद्धत आहे. वेळेआधी नाही, पण निदान वेळेवर तरी येत चला. कारण एका व्यक्तीच्या सतत अशा लेट येण्याने बाकी लोकांचाही मॉरल डाऊन होतो. पण कितीही म्हटलं तरी तिला घरातून लवकर निघता येत नव्हतं. अलीकडे घरी पाण्याचे खूप प्रॉब्लेम झाले होते. पाणीच लेट यायचं, त्यात नळाला बारीक धार. पाणी भरेपर्यंतच अर्धा तास जायचा. आईला फ्रोझन शोल्डरचा त्रास सुरू झाला होता, त्यामुळे पाणी प्रीतीच भरायची. कधी सुट्टी असली तर बाबांची मदत व्हायची. बाबा एका गोडाऊनमध्ये सुपरवायझरचे काम करायचे आणि धाकटा भाऊ आकाश कॉलेजमध्ये शिकत होता. चौकोनी मध्यमवर्गीय कुटुंब. नवीन जॉब लागल्यापासून आईने प्रीतीच्या लग्नाचं मनावर घेतलं होतं. आमच्या प्रीतीसाठी चांगला मुलगा पहा हं, असं नातेवाईकांना सांगितलं होतं. विवाह मंडळात नाव नोंदणी करून झाली होती. नात्या गोत्यातलं एक लग्न ती सोडत नव्हती. जिथे तिथे प्रीतीला घेऊन जात होती, जेणेकरून कुणामार्फत तरी एखादं चांगलं स्थळ येईल. त्यात गुरुजींनी सांगितलं होतं, यावर्षी लग्नाचा योग आहे, म्हणून तिचे प्रयत्न दुपटीने चालले होते. आई स्वतः तर देवीचे उपवास करत होतीच, पण प्रीतीला सुद्धा एक पोथी वाचायला दिली होती. प्रीती आईचं मन राखावं म्हणून पोथी वाचत होती. पण खरंच या सगळ्याचा फायदा होतो का, असाही विचार तिच्या मनात येऊन जात असे खरा. पण न जाणो फायदा होत असेल तर कशाला रिस्क घ्या, म्हणून न चुकता ती पोथी वाचायची. आणि हा क्रम आता पुढचे 3 महिने चालणार होता. पोथी वाचता तिचं लक्ष समईची वाट पकडणाऱ्या छोट्या बाळाकडे गेलं. पोथी वाचता ती झटकन उठली आणि त्याला बाजूला घेतलं. तेवढ्यात त्या बाळाची आई धावत आली. काय हे ताई, बाळ लहान आहे, त्याच्याकडे लक्ष द्या ना, असं म्हणत तिने बाळाला आईकडे सुपूर्त केलं आणि पुन्हा जाऊन पोथी वाचायला घेतली. इति देवाष्टकम संपूर्णम असे शब्द म्हटले आणि भराभर तिने पोथी बॅगेत भरली. ती पायऱ्या उचलून चालायला निघाली. त्याच वेळेला अलीकडे परिचित झालेला चेहरा तिच्या दृष्टीपथास पडला. हातात पूजेचं सामान घेऊन त्या आजी रेलिंगला धरून पायऱ्यावर चढत होत्या. सवयीप्रमाणे उशीर झाला असूनही प्रीतीने त्यांना हात दिला. अगं जाईन बाळा मी, तुला उशीर होत असेल ना, आजींनी विचारलं. उशीर होत असेल नाही आजी, ऑलरेडी उशीर झाला आहे. त्यामुळे आणखीन 2 मिनटं उशीर झाला तरी आता काही फरक पडणार नाही. लागायचा तो लेट मार्क लागणारच आहे आणि पडायचा तो ओरडा पडणारच आहे. हसत हसत ती म्हणाली आणि आजींना देवळाच्या कठड्यावर आणून बसवलं. बरं आता येते मी, असं म्हणत ती वळणार तेवढ्यात आजींनी एक प्रश्न विचारला. गेले 4-5 दिवस या देवळात पाहते तुला. नेहमी पायऱ्या चढताना मला मदत करतेस, पण तुझं नाव काय ते अजून मला माहीत नाही ग बाळा. घाईघाईने पायऱ्या उतरत असतानाच प्रीतीने नाव सांगितलं आणि जवळजवळ ती पळूनच गेली. आजही 10 मिनटं उशीर झाला होता. लेटमार्क लागलाच. हा शूश करत सीटवर बसणार तेवढ्यात पिऊनने येऊन सांगितलं, मॅडम सर मगाशी तुम्हाला विचारत होते, स्टॉकची फाईल शोधत होते. असं, मी पाहते हां, असं म्हणत तिने पाण्याचा एक घोट घेतला. विस्कटलेले केस हाताने सरळ करत ती केबिनमध्ये गेली. मी आत येऊ का सर, तिने विचारलं. या, बसा. मिस प्रीती, मला जरा बोलायचंच होतं तुमच्याशी. खरं पाहता तुम्ही कामात खूप सिन्सिअर आहात. काम असेल तेव्हा तुम्ही थांबूनसुद्धा काम करता, हे मी स्वतः पाहिलं आहे. पण अलीकडे तुम्हाला रोज लेट होतो आहे. तसंच काहीतरी कारण असल्याशिवाय तुम्ही उगीचच लेट करणार नाही हे देखील मला ठाऊक आहे. कामाबद्दल तुमच्याकडून कोणतीच तक्रार नाही. पण काय असतं ना, ऑफिसमध्ये एखादी व्यक्ती सतत लेट येत असेल तर इतर लोकांचा मॉरल डाऊन होतो. हे मी आधीही तुम्हाला सांगितलं आहे, पण तरीही तुम्ही आज लेट. उद्यापासून तुम्ही वेळेवर याल अशी अपेक्षा मी करतो, असं म्हणून सरांनी विषय वाढवला नाही, म्हणून तिला जरा बरंच वाटलं. सॉरी सर, उद्यापासून नक्की वेळेवर येईन. आता यांना काय सांगणार, आमच्या घरी पाणी लेट येतं म्हणून.
त्यात पाण्याचा फोर्स इतका कमी असतो म्हणून की ते भरायलाच अर्धा तास लागतो. शेवटी काय, प्रत्येकाला रिझल्टमध्ये इंटरेस्ट असतो. कारणं, एक्सक्युजेस कुणालाच आवडत नसतात आणि ती ऐकायचीही नसतात. अगदी ती कितीही योग्य आणि खरी असली तरीही. मला स्टॉकची फाईल हवी होती. काल तुम्ही ती पूर्ण करून देणार होतात, पण अजूनही दिलेली नाहीत. काय असतं, तुमच्याकडून काम अपूर्ण राहिलं की मग पुढचं काम अडतं, तेव्हा आपली कामं वेळेवर पूर्ण करत जा. थोड्या कडक स्वरात बोलायचा सर प्रयत्न करत होते, पण कोणत्याही स्टाफशी असं रफ पद्धतीने बोलणं त्यांना कदाचित जडच जात असावं. तुम्ही येऊ शकता आता, पण लवकरात लवकर ती फाईल आणून द्या म्हणजे झालं. म्हणजे मला पुढची कामं करता येतील. पण सर, ती फाईल पूर्ण करून कालच तुमच्या टेबलवर मी ठेवून दिली होती. तुम्ही मीटिंगसाठी बाहेर होतात म्हणून तुम्हाला सांगता आलं नाही. ती असं म्हणतात सिद्धांत टेबलावरच्या फाईल धुंडाळू लागला. अरे हो, ही काय, इथेच आहे. सॉरी हां, उगीच तुम्हाला ऐकावं लागलं. थोडंसं ओशाळत तो म्हणाला. इट्स ओके सर, मी येऊ का आता, असं म्हणत ती केबिनमधून बाहेर पडली. सिद्धांत सरांबद्दल तिला कमालीचं कौतुक आणि कुतूहल वाटायचं. सिद्धांत सावंत कंपनीचे सर्वेसर्वा होते. वयसुद्धा फार नसेल, फार फार तर 28 किंवा 30. एक उमदा देखणा तरुण, स्मार्ट. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बोलण्यात कुठेही इगो नाही. स्टाफची चूक झाली किंवा कामात काही गडबड झाली तर त्यांना ओरडताना सुद्धा तोंडामध्ये मध असल्यासारखंच बोलायचे. आजकाल अशी तरुण मुलं कुठे पाहायला मिळतात. एवढं कर्तृत्व असूनही कोणतीही घमेंड नाही की गर्व नाही. उगीच स्टाफच्या पर्सनल गोष्टीमध्ये ढवळाढवळ करणंही नाही. सेक्रेटरी सुनीतापासून HR वनितापर्यंत सगळेच जण त्यांचे चाहते होते. ऑफिसमध्ये लेडीज स्टाफ किंवा बाहेर येणाऱ्या कस्टमरपैकी कोणीही सरांच्या पर्सनॅलिटीवर इम्प्रेस झाल्याशिवाय राहायचं नाही. लंच आवरमध्ये सरांबद्दल नेहमीच गॉसिप चालू असायचं. यार, सिद्धांत सर आज काय दिसत आहेत, ब्लॅक टी-शर्टमध्ये खूपच हँडसम दिसतात. त्यांची बोलण्याची स्टाईल, बसायची स्टाईल इथपर्यंत सुद्धा गप्पा रंगत. पण सर मात्र कुणाशीच मर्यादा सोडून कधीच बोलत नसत किंवा वागत नसत. त्यांची एक मैत्रीण विशाखा मध्ये मध्ये त्यांना भेटायला यायची. ती आली की मग सगळ्या लेडीज स्टाफचा जळफळाट व्हायचा. तिच्याबरोबर सर जरा जास्तच फ्री होते. ती आली की कधी तिला घेऊन लंचसाठी जायचे किंवा मग बाहेरूनच काहीतरी ऑर्डर करायचे. तिच्याबरोबर तास दीड तास सहज गप्पा मारत बसायचे. सर कदाचित हिच्याशीच लग्न करतील असा सगळ्यांनी अंदाज बांधला होता आणि तीच सगळ्यात दुःखाची गोष्ट होती. विशाखा दिसायला तर टिपटॉप होतीच, पण हुशारही होती. ती सुद्धा तिच्या वडिलांचा बिझनेस सांभाळत होती. देशात परदेशात तिचं सतत जाणं असायचं. थोडक्यात काय, विशाखा सगळ्यांच्याच वाटेतलं अडसर होती. ऑफिसचं सगळं काम आटपून संध्याकाळी प्रीती वेळेवर घरी निघाली. जातानाच दूध, फळं, भाज्या, ब्रेड घेऊन गेली. काही झालं तरी उद्या ऑफिससाठी लवकरच निघायला हवं होतं. रोज रोज सर केबिनमध्ये बोलावून तीच गोष्ट सांगतात. हे काही बरोबर नाही. घरी गेल्या गेल्या तिने डिक्लेअर करून टाकलं, हे बघ आई, उद्यापासून मी काही देवळात जाणार नाही. अगं, रोज ऑफिसला जायला उशीर होतो. आजसुद्धा सरांनी केबिनमध्ये बोलून वॉर्निंग दिली मला. चहा घेता घेता ती आईशी बोलत होती. अगं, पण ती पोथी देवळातच जाऊन वाचायला हवी. गुरुजींनी काय सांगितलं लक्षात आहे ना. आईने पुन्हा आठवण करून दिली. हो, आहे लक्षात, पण रोज ऑफिसला उशीर होणार असेल तर मग हे पोथी पुराण मला जमणार नाही. प्रीती जरा रागातच होती. बरं, उद्यापासून मीच जरा लवकर उठत जाईन. आकाशला सांगेन पाणी भरायला. फक्त 3 महिन्यांचाच तर प्रश्न आहे ग. पोथी वाचन असं मध्येच सोडू नकोस बाई, आईने समजावलं. दुसऱ्या दिवशी प्रीती लवकर उठून तयारीला लागली. आज आकाश पाणी भरणार होता, त्यामुळे ते एक टेन्शन नव्हतं. नेहमीपेक्षा 15-20 मिनटं लवकरच ती देवळात गेली. आज उशीर होईल की नाही ही भीती नव्हती. त्यामुळे मन शांत होतं आणि पोथीसुद्धा मन लावून वाचणं झालं. देवळातून बाहेर पडताना तिच्या मनात विचार आला, आता आपला टायमिंग बदलला. आता त्या नेहमीच्या आजी भेटणार नाहीत आपल्याला. एव्हाना आजीना तिची आणि तिला आजींची सवय झाली होती. ऑफिसमध्ये आज लवकर पोहोचल्यामुळे तिला जरा बरंच वाटलं. कालसारखंच आल्या आल्या पिऊन काकांनी सांगितलं, सर तुम्हाला बोलवतात आत. मनात कोणतीही भीती नव्हती, त्यामुळे कॉन्फिडन्सनेच ती आत गेली. आत ऑलरेडी सरांबरोबर त्यांची ती मैत्रीण विशाखा गप्पा मारत होती. मध्ये मध्ये हसणं चाललं होतं. प्रीती आत आली पाहताच सर म्हणाले, गुड मॉर्निंग मिस प्रीती. तिने सुद्धा हसून गुड मॉर्निंग केलं. बरं, माझं एक अर्जंट काम होतं. विशाखा मॅडमसाठी एक इंटरनॅशनल फ्लाईटचं तिकीट बुक करायचं आहे. डिटेल्स मी तुम्हाला मेल करतो. ओके सर, म्हणत ती बाहेर पडली. शनिवार असल्यामुळे आज ऑफिसमध्ये फार काही काम नव्हतं. उद्या मस्तपैकी आराम करायचा असं ठरवूनच ती घरी आली. दुसऱ्या दिवशी देवळात ती जरा उशिराच गेली. त्यामुळेच आजींची आणि तिची भेट झाली. तिला पाहून आजींना आनंद झाला. आजींचं दर्शन घेऊन झालं होतं आणि तिचीही पोथी वाचून झाली होती.
शिवाय आज रविवार, त्यामुळे ऑफिसला जाण्याची घाई नव्हती. मग कठड्यावर दोघी गप्पा मारत बसल्या. अगं, इतके दिवस होतीस कुठे? आजीने विचारलं. अहो आजी, काय सांगू, रोज ऑफिसला जायला लेट व्हायचा, रोज लेट मार्क लागायचा. आता ऑफिसमध्ये सर चांगले आहेत म्हणून. पण त्यांनीही नाराजीचा सूर आळवलाच होता. मग म्हटलं उद्यापासून देवळात लवकर यायचं आणि पोथी वाचायची. एवढी मोठी कथा तिने आजींना सांगितली. असं झालं होय? मी आपली तुझी वाट पाहत बसायचे. मला वाटलं तू कुठेतरी बाहेर गेली असशील किंवा मग देवळात यायचं सोडलं असशील. हसत हसत आजीने विचारलं. नाही हो आजी, न येऊन कसं चालेल. 3 महिने नेटाने पोथी वाचायचा प्रण पूर्ण करायचा आहे, डोक्यावर आठ्या आणत प्रीती म्हणाली. आजींना थोडं हसूच आलं. 3 महिने? मग त्याने काय होईल बरं? आजीने विचारलं. त्याने माझं लग्न जमेल असं माझ्या आईला वाटतं. खरं सांगू का, मी हे सगळं आईसाठी करते, तिला बरं वाटावं म्हणून. आता तुम्हीच सांगा, असं पोथी वाचून लग्न जमतं का? चांगलं स्थळ मिळतं का हो आजी? तिने आजींना सहज प्रश्न विचारला. हो, संपूर्ण श्रद्धेने कोणतीही गोष्ट केली की त्याचं फळ मिळतंच. प्रार्थनेत खूप मोठी शक्ती असते बाळा. फक्त जे करशील ते भक्तिभावाने कर, आजी म्हणाल्या. तेच तर जमत नाही ना आजी. पोथी वाचताना मन लावून वाचायचा प्रयत्न करते, पण मन लागतच नाही. मनात अनेक विचार येतात. पोथीचे शब्द तर वाचले जातात, पण भाव काही निर्माण होत नाही. मग असं वाटतं, पोथी वाचून उपयोग तरी काय? तिची पाठ थोपटत आजी म्हणाल्या. सुरुवातीला असं होतं. मन लागत नाही, मन शांत वाटत नाही. कारण शांत बसून एखादी गोष्ट करण्याची सवय आपण आपल्या मनाला लावलेलीच नसते. त्यात या मोबाईलमुळे, टी व्हीमुळे आपल्याला सतत काहीतरी चटकदार, मसालेदार पाहायची, ऐकायची सवय झालेली आहे. तेव्हा मन शांत करणाऱ्या गोष्टी आपल्याला मनाला आवडतच नाही. त्यात काही इंटरेस्टिंग वाटत नाही, उलट बोरच होतं. पण हळूहळू मनाला सवय करून घ्यायची. 3 महिन्याचा नियम तू घालून घेतला आहेस ना, तर न चुकता तो पूर्ण कर. आजपासून मनाला बजावायचं. निदान 1 पान वाचेपर्यंत तरी मी माझं मन आणि बुद्धी वाचनातच ठेवे. मग उद्या 2 ऐवजी 4 पानांचा विचार करायचा. असं करत करत मग हळूहळू मन शांत होईल. एकदा का तुला त्या गोष्टीचा अर्थ समजला की आणखीनच गोडी निर्माण होईल. आजकाल इंटरनेटवर सगळ्याच श्लोकांचे अर्थ उपलब्ध असतात. ते वाचून घे, म्हणजे तुला पोथी वाचायला अधिक बरं पडेल. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा आपण एखादी गोष्ट भक्तिभावाने करायला लागतो तेव्हा तर देव अधिक परीक्षा घेतो. आपली श्रद्धा किती पक्की झाली आहे हे त्याला पाहायचं असतं. तेव्हा आपली श्रद्धा डळमळीत होऊ न देता आपण देवावर पूर्ण विश्वास ठेवायचा, संयम ठेवायचा. कठीण प्रसंगातसुद्धा देवावर संपूर्ण विश्वास म्हणजेच खरी प्रार्थना. देव जे काही करतो ते आपल्या भल्यासाठीच. देव परीक्षा घेतो ते आपल्याला पास करण्यासाठी, आपल्याला अधिक परिपक्व करण्यासाठी. समजलं का? आजींनी अगदी छान प्रॅक्टिकल सोल्युशन दिलं होतं. आजी, किती छान बोलता तुम्ही. आजपासून तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मी नक्की प्रयत्न करेन. पण आता मला निघायला हवं. दर रविवारी बिल्डिंगमधल्या लहान मुलांचे संस्कार वर्ग मी घेत असते. शिवाय घरी जाऊन आईबाबांना थोडी मदत पण करायची आहे, प्रीती म्हणाली. खरं तर तुला सोडूच नाही असं वाटतं, पण तुलाही तुझी कामं आहेतच की. मुलांसाठी तू जे चांगलं काम करतेयस, घरच्यांसाठी जी छान कामं करतेयस ती सोडू नकोस. सगळ्या चांगल्या कर्माचं फळ तुला एक दिवस नक्की मिळेल. ती उठली तोच आजी म्हणाल्या. थांब जरा, आज देवाला प्रसादासाठी मुगाचे लाडू आणले होते, त्यातले 2 देते तुला. प्रीतीने लाडू घेतला आणि तोंडात घातला. वा आजी, काय चव आहे लाडूची. मला पण रेसिपी द्या ना, प्रीती म्हणाली. आवडले का? मग रेसिपी व्हॉट्सॲप करते. तुझा नंबर तेवढा दे. लिहायला कागद नव्हता. आजी, हे माझ्या ऑफिसचं कार्ड आहे, त्याच्या मागेच नंबर लिहून देते. रेसिपी नक्की पाठवा, कारण उद्या मी देवळात लवकर येणार, त्यामुळे आपली भेट होणार नाही. असं म्हणत प्रीती धडाधड पायऱ्या उतरून निघून गेली. आजीने लगेचच कार्डवरचा नंबर सेव्ह करून घेतला. दुसऱ्या दिवशी गंमतच झाली. आजीसुद्धा देवळात लवकर आल्या. आजींना पाहून तिला आश्चर्य वाटलं. आजी, तुम्ही एवढ्या लवकर कशा? तिने विचारलं. तू वेळ बदललीस म्हणून मीही वेळ बदलली, आजी हसत म्हणाल्या. बरं, लाडूची रेसिपी पाठवली होती ती मिळाली का? आजींनी विचारलं. हो हो आजी, मिळाली. आणि बरं का, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज पोथी वाचताना इतर कसलाही विचार केला नाही. फक्त पोथीचा अर्थ समजून भक्तिभावाने वाचली. सुरुवात तरी छान झाली. प्रीती खूप खुश दिसत होती. बरं आजी, येते हां, नाहीतर ऑफिसला जायला उशीर होईल. आजीला नमस्कार करून ती निघून गेली. आजींना तिचं कौतुक वाटलं. ऑफिसमध्ये जाताना तरी प्रीती खूप खुश होती. पण आज ऑफिसमध्ये काय बॉम्ब पडणार होता हे ते बिचारीला ठाऊक नव्हतं. ती आली आणि कामाला लागली. तास 1.5 तास झाला असेल तेवढ्यात विशाखा मॅडम तणतणत ऑफिसमध्ये आल्या.
प्रीतीच्या टेबलाजवळ येऊन आरडाओरडा करायला सुरुवात केली. मूर्ख, नॉनसेन्स, एक काम धड जमत नाही तुला. प्रीतीला काही कळेच ना, ही नक्की आपल्याशीच बोलतेय का असे भाव तिच्या चेहऱ्यावर होते. एनी प्रॉब्लेम मॅडम, प्रीतीने विचारलं. एनी प्रॉब्लेम? ऑल प्रॉब्लेम. तुला एक फ्लाईट बुक करायला सांगितलं होतं आणि त्याचं टायमिंग सकाळी सांगितलं होतं. तू दुपारचं फ्लाईट बुक केलं आहेस. तुला कल्पना तरी आहे मला पोचायला किती उशीर होईल ते? विशाखाचं ते अद्वा तद्वा बोलणं ऐकून सगळा स्टाफ चांगलाच हादरला. पण मॅडम, सरांनी जे डिटेल्स दिले त्यात टायमिंगचा काही उल्लेख नव्हता. फक्त दिवस आणि तारीख लिहिली होती. घाबरत घाबरत प्रीती म्हणाली. पण तू केबिनमध्ये आली होतीस तेव्हा मी म्हटलं होतं सकाळचं फ्लाईट बुक कर म्हणून. प्रीतीने आठवायचा प्रयत्न केला, पण तसं काहीच बोलणं झालं नव्हतं हे तिला कळून चुकलं होतं. पण आता आपला बचाव करण्याच्या नादात विशाखाला खोटं पाडण्यात काही अर्थ नव्हता. ती पटकन म्हणाली. मॅडम, त्या दिवशी या एकाच फ्लाईटचं तिकीट अवेलेबल होतं. पण मग तू स्वतःहून डिसिजन का घेतलास? तुला फोन करून मला किंवा सिद्धांतला विचारावंसं वाटलं नाही? तू स्वतःला बॉस समजतेस की काय या ऑफिसची? सिद्धांतला सांगून तुला मी आत्ताच नोकरीवरून काढून टाकते की नाही बघ. स्वतःचं रेजिग्नेशन टाईप करायला घे, नाहीतर मी कुणाला तरी तुझं टर्मिनेशन लेटर टाईप करायला लावते. असं म्हणत ती तण तण करत सिद्धांत सरांच्या केबिनमध्ये गेली. प्रीतीला खूप लाजल्यासारखं झालं. याआधी तिचा असा अपमान कुणीच केला नव्हता. काहीही चूक नसताना तिला या सगळ्या गोष्टी ऐकून घ्याव्या लागत होत्या. तिला एकदम रडू कोसळलं. आजूबाजूचा सगळा स्टाफ तिच्याकडे पाहत होता. कोण सहानुभूती दाखवत होतं तर कुणाच्या नजरेत कुत्सित हास्य होतं. काय गं, काय गोंधळ केलास? एवढी का भडकली होती ती बया? देशपांडे मॅडमनी विचारलंच. ती काही बोलली नाही. म्हणजे तिला बोलवतच नव्हतं. तिच्या मनात असंख्य विचार आले. तिने रेजिग्नेशन लेटर टाईप करायला घेतलं. म्हणजे आता त्याला पर्यायच नव्हता. पण ही नोकरी गेल्यानंतर आता घरी किती प्रॉब्लेम्स येणार होते हे तिला माहीत होतं. घरी आई बाबा विचारतील, नोकरी का सोडली तर काय सांगायचं? त्या विशाखा मॅडमने आपला इतका अपमान केला आहे की आता इथे राहायची इच्छासुद्धा नाही. परिस्थितीचा विचार करून आपण इथे राहिलो तरी सरांना सांगून ती आपल्याला कामावरून काढून टाकणारच. रडत रडत तिने रेजिग्नेशन टाईप करायला सुरुवात केली. डोळ्यांसमोरची अक्षरं दिसत नव्हती. जमेल तसा ड्राफ्ट तिने बनवला, खाली सही केली आणि सरांच्या केबिनमध्ये गेली. दरवाजा नॉक केला. ती आत गेली तेव्हा सर नव्हते. विशाखा मॅडमच बसल्या होत्या. खूप रूडली विशाखाने तिला विचारलं, काय काम आहे? रेजिग्नेशनचं एनवलप पुढे करत प्रीती म्हणाली. मॅडम, हे रेजिग्नेशन. तिच्या हातातनं ते कवर जवळजवळ खेचत विशाखा म्हणाली, जा, इथे आता थांबायची गरज नाही. गेट लॉस. एखादी व्यक्ती इतक्या सहजपणे दुसऱ्या व्यक्तीचा कसा काय अपमान करू शकते याचं प्रीतीला राहून राहून आश्चर्य वाटत होतं. काहीच न बोलता ती बाहेर पडली. बॅग उचलली आणि चालायला लागली. घरी आल्यावर तिने सगळा वृत्तांत आईबाबांना सांगितला. आईला खूप वाईट वाटलं. एक करायला जावं तर दुसरं काहीतरी होऊन बसतं. प्रीतीला धीर देत आई म्हणाली, नको काळजी करूस, दुसरी नोकरी मिळेल हो. पण आईसुद्धा आतून खचली होती. बाबांनी धीर दिला, पण प्रीती उदास होती. एवढं सगळं पोथी पुराण करून काय फायदा झाला? जे हातात होतं तेही गेलं. मुसमुसून ती खिडकीत जाऊन बसली. अचानक काही वेळाने तिला आजींचं बोलणं आठवलं. कोणत्याही कामाचं फळ देण्याआधी देव परीक्षा घेत असतो. त्यावेळेस संयम ठेवायचा, धीर आणि हिंमत सोडायची नाही, देवावर विश्वास ठेवायचा. असा विचार केल्या केल्या तिला आतून जरा शांत वाटलं. आपण कुणाचं काही वाईट केलं नाही, मग देव आपलं वाईट का करेल? काहीही झालं तरी आपलं पोथी पुराण थांबवायचं नाही. दुसऱ्या दिवशी ती देवळात गेली. उलट नेहमीपेक्षा आज जास्तच मन लावून पोथी वाचू लागली. पोथी वाचता वाचता डोळ्यातून अश्रू घळाघळा वाहत होते. डोळे बंद करून तिने देवाला प्रार्थना केली. देवा, माझ्या कुटुंबाला मला नोकरीची गरज आहे. ही नाही तर दुसरी नोकरी तरी लवकरात लवकर मिळू दे. तू सगळं चांगलं करशील यावर माझा विश्वास आहे. आणि कुणीतरी डोक्यावर हात ठेवला असं तिला वाटलं. डोळे उघडले. समोर आजी होत्या. झाली पोथी वाचून? त्यांनी विचारलं. ती डोळे पुसत उठली. काय झालंय? काही प्रॉब्लेम झालाय का? तिला बाजूला बसवत आजीने विचारलं. तिला काही बोलता येत नव्हतं. पण मला सांगितलंस तर मन हलकं होईल, आजी म्हणाल्या. आजी, माझी नोकरी गेली हो. मला नोकरीवरून काढून टाकलं. याच्याहीपेक्षा माझी काहीही चूक नसताना माझी नोकरी गेली याचं मला जास्त वाईट वाटतंय. तिने घडलेला सगळा वृत्तांत सांगितला. आजींनी सगळं शांत चित्ताने ऐकून घेतलं आणि मग तिला 2-3 प्रश्न विचारले. ही विशाखा नेमकी कोण? म्हणजे कंपनीत तिची पोस्ट काय? तिची पोस्ट अशी काही नाही. ती सरांची मैत्रीण आहे फक्त, प्रीती म्हणाली. मग तिला तुझ्याकडे रेजिग्नेशन मागण्याचा हक्कच नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तू रेजिग्नेशन दिलं तेव्हा तुझे सर काय म्हणाले? आजीने विचारलं. सर तेव्हा ऑफिसमध्ये नव्हते बहुतेक, मीटिंगला गेले होते.
रेझिग्नेशन ठेवून मी निघून आले. प्रीती म्हणाली. हेच तुझं चुकलं बघ. तू सरांना भेटायला हवं होतंस. तुझी बाजू सांगायला हवी होतीस. त्याच्यानंतर जे होईल ते पाहता येईल. आजीने समजावलं. नको आजी, आता एवढा अपमान झाल्यानंतर तिथे जायची इच्छा होत नाही. माझ्या बाजूने तिथे कुणी उभं राहिलं नाही. रडत रडत ती सांगू लागली. हे बघ बाळा, एकच व्यक्ती आपला खरा मित्र असते, ती म्हणजे आपण स्वतः. लोक आपल्यावर अन्याय करत आहेत, ते आपल्या बाजूने उभे राहत नाहीत. यानंतरच्या गोष्टी. प्रथम आपण आपल्याला न्याय द्यायला शिकलं पाहिजे. आपण स्वतःच्या बाजूने उभं राहायला शिकलं पाहिजे. नोकरी काय, ही नाही तर दुसरी मिळेलच, पण तिथे पुन्हा असंच झालं तर काय करशील? तेव्हा स्वतःची बाजू मांडून ये. तू अशी तडकाफडकी निघून आलीस तर तुझ्या सरांनाही हेच वाटेल की तुझी चुकी आहे म्हणून. शिवाय तू जे काही काम करतेस ते कुणाला तरी समजावून द्यावंच लागेल, म्हणजे कुणाला तरी हँडओव्हर करावंच लागेल ना. तेव्हा आज शांतपणे पुन्हा ऑफिसला जा, सरांशी बोलून घे. ऐक माझं. आजींचं म्हणणं प्रीतीला पटलं. आपण सरांशी किंवा इतर स्टाफशी काहीही न बोलता निघून आलो. शिवाय आपलं पेंडिंग कामसुद्धा आपण कुणालाही सांगितलेलं नाही अजून. हे काही बरोबर नाही. ती घरी गेली, तयारी केली आणि ऑफिसला गेली. ती आल्या आल्या मॅनेजर साहेब म्हणाले. अहो प्रीती मॅडम, लगेच असं तडकाफडकी रेझिग्नेशन कसं काय दिलं? सरांशी बोलायचं होतं ना. सर तुमच्याबद्दल विचारतायत. जा आधी सरांना भेटून घ्या. आजी म्हणाल्या ती गोष्ट बरोबर होती. आपण सरांशी बोलून घ्यायला हवं होतं. प्रीतीला आपली चूक कळली. ती आत गेली तेव्हा सर फोनवर बोलत होते. येताच त्यांनी हातानेच बस असं सांगितलं. फोन आटपून सरांनी एक छान स्माईल केलं. प्रीती मॅडम काय झालं? तडकाफडकी रेझिग्नेशन देऊन निघून गेलात? सर ॲक्च्युली. ती पुढे काही बोलली नाही. विशाखाकडून सगळं कळलं आहे मला, आणि बाहेर ती तुमच्याशी कशा पद्धतीने बोलली ते मॅनेजर साहेबांनी सुद्धा सांगितलं आहे. हे पहा, विशाखा माझी मैत्रीण आहे. ऑफिसच्या कामाशी तिचा काहीही संबंध नाही. फ्लाईट बुक करून उलट आपण, मुख्य म्हणजे तुम्ही तिच्यावर फेवर केलं आहे, आणि तरीही ती तुमच्याशी असं बोलली हे मला तरी आवडलेलं नाही. माझ्या स्टाफशी मी स्वतः कधी उद्धटपणे बोलत नाही, आणि दुसऱ्यांनी अशा पद्धतीने बोललेलं मी अजिबात खपवून घेणार नाही. तिला मी चांगलंच ऐकवलं आहे. झाल्या प्रकरणात तुमची काहीही चूक नाही हे सुद्धा मला ठाऊक आहे. तिच्या वतीने मी तुमची क्षमा मागतो. आता हे तुमचं रेझिग्नेशन लेटर. हे मी काही ॲक्सेप्ट केलेलं नाही. सरांचं ते प्रेमळ बोलणं ऐकून प्रीतीला खूप आनंद झाला. थँक्यू सर. तिला आपल्या भावना आवरता येत नव्हत्या. डोळ्यात अश्रू दाटले होते. सर हसत म्हणाले. तुम्ही येऊ शकता, पण यानंतर मला विचारल्याशिवाय किंवा माझ्याशी बोलल्याशिवाय असे कोणतेही निर्णय तडकाफडकी घ्यायचे नाही. ओके? तिने मान हलवली आणि ती बाहेर पडली. तिला प्रकर्षाने आजींची आठवण झाली. देवाने परीक्षा घेतली आणि चांगल्या मार्काने पाससुद्धा केलं. कधी जाऊन आजीला भेटतोय असं तिला झालं होतं. दुसऱ्या दिवशी ती देवळात गेली. पोथी वाचून झाली, पण तरीही आजी आल्या नव्हत्या. तिने थोडा वेळ वाट पाहिली, पण तरीही आजी आल्या नाहीत. काय झालं असेल? आजी आज का आल्या नाहीत? त्यांना बरं वाटत नसेल का? फोन करावा का? त्या कुठे राहतात, त्यांच्या घरी कोण असतं आपण कधी विचारलं नाही. त्यांचं फक्त नावच आपल्याला माहीत आहे, इरावती भोसले. आजींच्या काळजीने तिला जरा बेचैन वाटू लागलं. फोन काढून तिने पटकन फोन लावला, पण फोन कोणीतरी पुरुषाने उचलला. हॅलो, भोसले आजी आहेत का? आपण कोण? आता काय नातं सांगावं असा प्रश्न तिला पडला. ती बोलून गेली. मी त्यांची देवळातली मैत्रीण. पलीकडून त्यांनी म्हटलं, आजींची तब्येत आज बरी नाही, त्यांना थोडा ताप आला आहे. तुमचा काही निरोप असेल तर सांगतो मी. आजींना बरं नाही हे ऐकून प्रीतीला वाईट वाटलं. तुम्ही पत्ता पाठवू शकता का? म्हणजे ऑफिसमधून येता येता मी त्यांना भेटायला येऊ शकते. ओके, असं म्हणत त्या व्यक्तीने फोन ठेवून दिला. आज संध्याकाळी शेवटच्या क्षणी कोणतंही काम यायला नको. आज आजींना भेटायला जायचं आहे. घड्याळात 5:20 झाले तेव्हाच पिऊन काकांनी येऊन सांगितलं, सर तुम्हाला आत बोलावतायत. तिचा चांगलाच हिरमोड झाला. ती आत गेली. मिस प्रीती, मला जरा गेल्या महिन्याचे स्टॉक टॅली करून हवे होते. सर अर्जंट आहेत का? म्हणजे उद्या दिले तर चालतील? तिने भीतभीत विचारलं. त्याने घड्याळात पाहिलं. हो सर, मला माहिती आहे निघायला अजून वेळ आहे, पण आज जरा मला लवकर निघायचं होतं. एक अर्जंट काम होतं, ती म्हणाली. क्षणभर शांत राहत तो म्हणाला, ठीक आहे, उद्या सकाळी द्या. थँक्यू म्हणत ती बाहेर पडली. पटापट बॅग आवरली आणि खाली उतरली. बसची वाट पाहत राहिली. 5 मिनटं झाली, 10 मिनटं झाली, बस काही येत नव्हती. तेवढ्यात कुणीतरी हॉर्न वाजवला. समोर सिद्धांत सरच होते. मिस प्रीती, तुम्हाला कुठे जायचं आहे? मी लिफ्ट देतो, या बसा. सिद्धांत सर म्हणाले. नको सर, मी जाईन की बसने? अडखळत ती म्हणाली. अहो बसा, फार वेळ इथे गाडी थांबवता येणार नाही. मग ती पटकन त्याच्या शेजारी जाऊन बसली. कुठे जायचं आहे? ऑन द वे असेल तर सोडतो तुम्हाला.
सिद्धांत सर म्हणाले. मोबाईल काढत तिने ॲड्रेस पाहिला. इरावती भोसले, आशीर्वाद 204, पंजाब बँकेसमोर, गोल देवळा शेजारी, बापट रोड. सर, बापट रोड गोल देवळा शेजारी जायचं आहे, पण तुम्ही इथे पुढे सोडलं तरी चालेल, तिथून मी ऑटो करून जाईन, ती म्हणाली. बापट रोड गोल देवळा शेजारी, मलाही तिथेच जायचं आहे, मी सोडू शकतो तुम्हाला, तो म्हणाला. थँक्यू सर. हां, हे पहा, इथे गोल देऊ. आता पुढे कुठे जायचं आहे? सर, मी आता उतरते. इथे कुठेतरी पंजाब बँक असेल, त्या दिशेनेच जायचं आहे मला. थांबा थांबा, उतरू नका, मलासुद्धा पंजाब बँकेच्या दिशेनेच जायचं आहे. सर, आपली चेष्टा करतायत की काय, असंच तिला क्षणभर वाटलं. हे पहा, पंजाब बँकेसमोर आलो आपण. आता कुठे जायचं आहे, त्याने विचारलं. आता इथे जवळच कुठेतरी आहे ते घर, मी जाईन. हं, थँक्यू सर, असं म्हणत ती पटकन उतरली आणि चालू लागली. ओके. तोही मग त्याच्या वाटेला निघून गेला. उतरून तिने आजींसाठी फळं घेतली. दुकानदारालाच आशीर्वाद 204 हा ॲड्रेस दाखवला. त्याने समोरच्या घराकडे बोट दाखवलं. रस्ता क्रॉस करून ती पोहोचली. बाप रे, आजी एवढ्या मोठ्या बंगल्यात राहतात, पण किती साध्या आहेत त्या. आणि आपण काय अवतारात त्यांच्या घरी आलो आहे, त्यांच्या घरचे काय म्हणतील. तिने घाबरत बेल वाजवली. कोणीतरी दरवाजा उघडला. मी प्रीती. आजी आहेत का? हां, या या. तुम्ही येणार असं सांगितल्यापासून सकाळपासून आजी तुमची वाट पाहत आहेत, त्या मावशी म्हणाल्या. तुम्ही बसा, मी पाणी आणते, असं म्हणत त्या आत गेल्या. बसल्या बसल्या तिने सगळं घर न्याहाळलं. आजींनी आपली श्रीमंती कधी दाखवली नाही. तेवढ्यात त्या मावशी म्हणाल्या, आजी तुम्हाला आताच बोलवत आहेत. ती आत गेली. आजींना पाहून तिला आनंद झाला. आजी जरा थकल्यासारख्या वाटत होत्या. आजी, कशी आहे तब्येत? अचानक काय झालं हो? मी देवळात तुमची किती वाट पाहिली. भराभर तिने प्रश्न विचारले. मी बरी आहे, तुम्ही तुमचं सांगा. तुमच्या नोकरीचं काय झालं? आजीने विचारलं. तेच तर सांगायचं होतं ना तुम्हाला. तुम्ही म्हणालात तसंच झालं. आमचे सर खूप चांगले आहेत हो. ते म्हणाले, मिस प्रीती, तुम्ही असा तडकाफडकी निर्णय घ्यायला नको होता. माझ्याशी बोलायला हवं होतं. मी त्या विशाखाला चांगलंच ऐकवलंय म्हणून. आणि गंमत अशी झाली की आज त्यांनीच मला इथपर्यंत सोडलं, म्हणून लवकर येऊ शकले. नाहीतर काय मिस प्रीती? आवाज ओळखीचा वाटला तेव्हा तिने गरकन वळून मागे पाहिलं. सर, तुम्ही? ती आश्चर्याने पाहत राहिली. आळीपाळीने ती आजींकडे आणि सरांकडे पाहत राहिली. आजी हसत म्हणाल्या, कसं वाटलं सरप्राईज? अगं, त्या दिवशी तू फोन नंबर तुझ्या कंपनीच्या कार्डवर लिहून दिलास, तेव्हाच पाहिलं की ही आपलीच कंपनी आहे. हा सिद्धांत, माझा नातू. त्या दिवशी आल्या आल्या त्याला ही गोष्ट सांगितली. आणि एका गोष्टीसाठी तुला सॉरी पण म्हणायचं आहे की हे सगळं तुझ्यापासून लपवून ठेवलं. विशाखा तुझ्यासोबत जे वागली ते चुकीचं होतं, पण तिचा कोणताही अपमान न करता तू त्या प्रसंगाला सामोरं गेलीस. त्यातूनच तुझ्या मनाचा मोठेपणा कळला. प्रीती, आता मनातलंच बोलते. मला तर तू पहिल्या भेटीतच आवडली होतीस. दुसऱ्यांसाठी धावून जायची तुझी वृत्ती माझ्या मनाला खूप भावली. तेव्हाच ठरवलं तुलाच आपली नाचून करून घ्यायची. सिद्धांतला थोडा वेळ हवा होता, पण आता त्याचाही निर्णय झाला आहे. आता तुला निर्णय घ्यायचा आहे. मी स्पष्टपणे विचारते, तुला माझा नातू पसंत आहे का? तर तुझ्या आईबाबांशी बोलते. आपण जे काही पाहतोय आणि जे काही ऐकतोय त्यावर प्रीतीचा अजूनही विश्वास बसत नव्हता. सगळ्यांसमोर आता आपली पसंती कसं सांगणार? नकार द्यायचा तर प्रश्नच नव्हता. हाताची घडी घालून सिद्धांत सर मात्र हसत होते. तुमचं बोलणं चालू द्या, मी आहे बाहेर. तो बाहेर गेल्या गेल्या आजीने तिला मिठीत घेतलं. तुझी पसंती कळली बरं. तुझी प्रार्थना फळली आहे. प्रार्थनेत खूप मोठी शक्ती असते, हे खरं आहे, पण त्याचबरोबर त्याला चांगल्या कर्मांची सुद्धा जोड हवी, तरच ती प्रार्थना फळते. इतरांना मदत करायची वृत्ती, दुसऱ्यांसाठी काहीतरी करायची धडपड, हा तुझा स्वभाव आयुष्यभर असाच कायम ठेव. या तुझ्या स्वभावामुळेच तुझी प्रार्थना देवापर्यंत लवकर पोहोचली. सिद्धांतसारखा जोडीदार तुला मिळतो हे तुझं नशीब आहेच, पण सिद्धांत आणि मी सुद्धा खूप नशिबान आहोत की तुझ्यासारखी मुलगी आमच्या घरी सून म्हणून येते. कारण स्वभावाने खरंच तू खूप गोड आहेस. तुझ्या आईबाबांनी तुझ्यावर चांगले संस्कार केले आहेत. हे बघ बाळा, लग्नाचा निर्णय मोठा असतो. विचार करायला वेळ घे आणि मग निर्णय कळव. सिद्धांतला तर तू ओळखतेसच. त्याच्या स्वभावाची तुला चांगली ओळख आहे. तरी थोडी माहिती मी देते. सिद्धांत माझा नातू, माझ्या मुलीचा मुलगा, म्हणून त्याचं नाव सावंत आणि माझं भोसले असं आहे. सिद्धांतचे आई बाबा लहानपणी वारले. आम्ही दोघांनी त्याला मोठं केलं. 2 वर्षांपूर्वी आजोबाही वारले. घरात पोकळी जाणवू लागली. सिद्धांतसाठी त्याला अनुरूप अशी मुलगी मी किती दिवसापासून शोधतच होते. तुला देवळात पाहिलं, मला पायऱ्या चढताना तू मदत केलीस, आपुलकीने पुढे आलीस, तेव्हाच तू माझ्या मनात भरलीस. हळूहळू तुझा स्वभाव समजू लागला आणि मी सिद्धांतशी तुझ्याबद्दल बोलले.
त्यानेही माझ्या निर्णयाला संमती दिली. बाकी सगळं तुला माहीतच आहे, पण तरीही तुला अजून काही विचारायचं असेल तर बिनधास्त विचार, आजी म्हणाल्या. मी काय विचारू आणि काय बोलू आजी? अपेक्षेपेक्षा खूप जास्त मिळालं आहे मला. या सगळ्यावर माझा विश्वास बसत नाही आहे. ज्या स्वभावामुळे तुम्ही मला आपलंसं केलं तो स्वभाव आयुष्यभर असाच राहू दे, ही अशीच प्रार्थना मी देवाकडे करणार आहे आता. तिने आजींना नमस्कार केला. बरं, आता जेवणच जायचं हं, मी मावशीनं जेवण करायला सांगते, आजी म्हणाल्या. नको नको आजी, फार उशीर होईल. अलीकडे अंधार लवकर होतो ना, पुन्हा केव्हा तरी ये, लाजत लाजत ती म्हणाली. उशीर झाला तर होऊ दे ग, तुला कुठे एकटीला जायचं आहे? तुझा होणारा नवरा सोडेल की तुला? आजी हसत म्हणाल्या. मी आईबाबांशी बोलते तुझ्या. तू आज जेवायला थांबायचं, आजीने आग्रह केला. चालेल, पण जेवण मीच करेन हं, असं म्हणत ती उठली. हळूहळू आजीसुद्धा उठल्या. तिला किचन दाखवलं. कर हो, आज जेवण तूच कर. कितीतरी दिवसांनी आमच्या या स्वयंपाकघराला घरातल्या लक्ष्मीचा हात लागणार आहे. आणि बरं का, सिद्धांतला बदामाचा शिरा खूप आवडतो, तो आवर्जून कर. सामान कुठे ठेवलंय सगळं सांगतील मावशी. तिने जेवण केलं. शिरा तुझ्यासारखाच गोड झालाय, सिद्धांतने हळूच कॉम्प्लिमेंट दिली आणि ती लाजली. जेवण झाल्यानंतर निरोप घेऊन ती निघाली. सिद्धांत सरांच्या बाजूला बसायला आता जास्तच अवघडल्यासारखं होत होतं. गाडी स्टार्ट करत त्यांनी विचारलं, निघूया? तिने मान हलवली. बरं, एक विचारतोय, होकार मनापासून दिलाय ना? कोणती जबरदस्ती तर नाही ना? त्यांनी विचारलं. लाजून तिने चेहरा झाकून घेतला. तिच्या हातावर अलगद आपला हात ठेवत तो म्हणाले, हा निष्पाप निरागस प्रेमळ स्वभाव कधी बदलू नकोस. तीच तुझी खरी स्ट्रेंथ आहे. ती हसली. उतरताना ते पुन्हा म्हणाले, आज बराच उशीर झालाय ना? तिने घड्याळ पाहिलं. हो, जरा उशीरच झालाय, तीही म्हणाली. पण तरीही उद्या ऑफिसमध्ये वेळेवरच यायचं. काय आहे ना, एखादी व्यक्ती लेट यायला लागली ना की मग बाकी लोकांचा मॉरल डाऊन होतो ना. तो असं म्हणताच दोघे छान खळखळून हसले. आईबाबांना अर्थातच आनंद झाला होता. आजींशी लवकरात लवकर भेट घेऊन पुढच्या गोष्टी ठरवायच्या होत्या. इच्छा पूर्ण झाली होती, पण अजून संकल्प सुटला नव्हता. पुढचे 3 महिने पोथी वाचायचीच होती. ती देवळात गेली. पोथी वाचता वाचता तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागली. देवळात आजीही आल्या होत्या. दोघी मग कठड्यावर बसून गप्पा मारू लागल्या. 5-1 मिनिटांनी प्रीती म्हणाली, आजी आता मला निघायला हवं, नाहीतर ऑफिसमध्ये लेट होईल. अगं बस ग, तुझ्या नवऱ्याचंच ऑफिस आहे. नाही, नको नको आजी, कामाच्या बाबतीत ते अगदी पंक्च्युअल आहेत. आणि कसं असतं ना, एखादी व्यक्ती ऑफिसमध्ये लेट आली की मग बाकी लोकांचा मॉरल डाऊन होतं ना. आणि असंही रविवार तुम्ही घरी येताय ना, मग आपण खूप गप्पा मारू. काळजी घ्या हं, असं म्हणत भराभर उतरत ती ऑफिसच्या दिशेने चालू लागली. ती उशिरा गेल्यामुळे इतर लोकांचं मॉरल डाऊन होईल की नाही हे तिला माहीत नव्हतं, पण तिच्या उशिरा येण्याने तिची वाट पाहत असणाऱ्या एका खास व्यक्तीचं नक्कीच मॉरल डाऊन होणार होतं. निदान त्या स्पेशल व्यक्तीसाठी तरी तिला वेळेवर पोचायचं होतं. आजी म्हणतात ते खरं होतं. मनापासून केलेली प्रार्थना फळते. फक्त त्याला जोड हवी आपल्या चांगल्या स्वभावाची आणि निष्काम कर्माची. आपण केलेलं चांगलं कर्म कुठच्या ना कुठच्या रूपात आपल्या पाठीशी उभं राहतंच. तिने भराभर पावलं उचलली, कारण आज पहिल्यांदा ऑफिसला जाण्याच्या घाईपेक्षा ऑफिसला जाण्याची ओढ लागली होती.